रामकृष्ण हरी. आज नवरात्राचा पहिला दिवस आहे. आज आपण एक संकल्प घेऊयात. रोज ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. ज्ञानेश्वर महाराजांनी 3 ग्रंथ लिहिले. पहिला उच्च शिक्षित आणि ज्ञानी लोकांसाठी अमृतांक. दुसरा सर्वसामान्य लोकांसाठी जे आर्तजन आहेत, ज्यांना परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे आहेत, त्यांच्यासाठी दुसरा ग्रंथ लिहिला भावार्थ दीपिका, म्हणजेच आजची ज्ञानेश्वरी. आणि तिसरा ग्रंथ सर्वसामान्य लोकांसाठी, ज्यांना इच्छा पण नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांना वाटतं की त्यांनी काहीतरी ऐकावं आणि त्यांचं कल्याण व्हावं, त्यांच्यासाठी लिहिला हरिपाठ. आजपासून आपण ऐकणार आहोत रोज ज्ञानेश्वरीचं एक पान. आज 19व्या पानावर अध्याय पहिला अर्जुन विषाद योग सुरू होत आहे. त्याचं एक पान आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया ज्ञानेश्वरीचं पहिलं पान. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं सर्वेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारिज. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण व पुनिर्दोष मिरवित असे. स्मृती तेची अवेव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवने प्रमेय रत्नांची. पदबंधनगर नागर तेची रंगाथिले अंबर जेत साहित्यवाने सपुर उजळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सौकौतुका त्याची रुणझुणिती शूद्रघंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नभली. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या या ओव्यांचा अर्थ आजच्या मराठीमध्ये श्री नाना महाराज साखरे यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जसा लिहिला आहे तो मी आता वाचत आहे. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या ओंकार स्वरूपा परमेश्वरा, ज्याचे संपूर्ण स्वरूप आणि ज्ञान आकलन होण्यासाठी वेदच प्रमाण आहेत, अशा तुला मी नमस्कार करतो. जीवात्म्याला केवळ स्वानुभवाने ज्याचे ज्ञान होऊ शकते अशा सर्व व्यापक आत्मरूपी ओंकाराचा जय जयकार असतो. देवा, सकलांच्या ठाई अर्थग्रहण शक्तीला प्रकाशित करणारा प्रकाश तूच आहेस, असे निवृत्तीनाथांचे नम्र सेवक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते लक्षपूर्वक ऐका. सर्व वेद वाङ्मय हीच उत्तम वेशधारी गणपतीची सुंदर मूर्ती आहे. त्याचे सुडोल आकारादी मंत्रवर्णन रूपी शरीर निर्देशपणे झळाळत आहे. मानवादी स्मृती गणेशाच्या विविध अवयवांच्या माध्यमातून स्वाभाविक हावभाव प्रदर्शित करतात. स्मृतीतील अर्थसौंदर्याची ढब म्हणजे लावण्याची जणू साठवणच आहे. 18 पुराणे हीच गणेश मूर्तीवरील रत्नजडित भूषणे असून छंदमय पद्यरचना ही त्यातील तत्वसिद्धांत रत्नाची कोंदणे झाली आहे. लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हेच गणेशाचे विविध रंगी वस्त्र असून साहित्यातील शब्द आणि अर्थालंकार हे या वस्त्राचे दर्जेदार चकाकणारे तलम पोत आहेत. पहा, काव्य नाटकांविषयी कौतुकबुद्धीने विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असून अर्थरूपाने रुंझुनत आहे. त्यातील तत्वसिद्धांताची सखोलपणे पाहणी केली तर उचित पदाची अनमोल रत्ने दृष्टीस पडतात. पहिलं पान इथे संपलेलं आहे. आज निरोप घेऊया आणि उद्या ऐकूया त्याच्या पुढचं पान. रामकृष्ण.